आहे। हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आम्ही 15 तारखेला जाणून बुजून घेतला, कारण 7-8 तारखेला बहुधा सर्वच लोक बिझी असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला विविध कार्यक्रमामध्ये असतात। त्यामुळे आम्ही रविवार हे जे आहे आणि रविवारचा 15 तारखेचा औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। आताच या कार्यक्रमाच्या निमित्ताने ILPAचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुजाता सौदंते मॅडम ते येणार आहेत आणि प्रबोधन आणि मार्गदर्शन पण होणारे महिलांचे अधिकार, संविधानिक अधिकार, महिलांचे हक्क, त्या प्रॉपर्टीमधले अधिकार असतील किंवा किंबहुना जेवढे पण त्यांचे जे काही हक्क अधिकाराच्या योजनांच्या बाबतीत मार्गदर्शन या ठिकाणी केले जाणार आहे। आपण याच दिवसानिमित्त राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र या संस्थेचं आपण उद्घाटन करणार आहोत। राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र जे आहे तर या संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्व विकासाच्या संदर्भात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत आणि आम्ही मागणी केलेली आहे मागेच आता की राजमाता जिजाऊ यांचं स्मारक बदलापूरमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्यानिमित्ताने कसं की राजमाता जिजाऊ यांचं कार्य समस्त रयतेच्या, नागरिकांच्या, लोकांच्या हिताचं आहे, म्हणजे महिलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच आणि सर्व लोकांच्या हितासाठी आहे। त्याच्यामुळे बदलापूरमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं स्मारक तयार होणं आणि या केंद्राच्या माध्यमातून महिलांचे जे विविध कार्यक्रम, प्रशिक्षण असतील किंवा त्यांना मार्गदर्शन असेल, त्यांना समजा एखादा बिझनेस सेटअप करायचा आहे, निधी कुठून उपलब्ध होईल, शासनाचे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्हा कार्यालय असेल, महिला व बालकल्याण विभाग असेल किंवा विविध जे डिपार्टमेंट आहेत गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये त्या असतील, DICच्या अंडरमध्ये असेल, PMEGPची योजना आहे, म्हणजे महिलांचे स्टार्टअप असेल त्यांच्यासाठी त्यांना सेटअप तयार करणं, महिला इकॉनॉमिकली जे वीक आहेत त्यांचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स तयार करण्यापासून ते त्यांना एक बिझनेस सेटअप करून देण्यापर्यंत आपण कार्यक्रम करणार आहोत आणि त्या पद्धतीचं त्यांचं नियोजन असेल। म्हणजे केवळ बचत गटापुरते मर्यादित न राहता एक त्यांना एंटरप्रिन्युअर बनवणं, एक त्यांना बिझनेस वुमन बनवणं अशा पद्धतीचं आमचं संकल्प आहे आणि जिल्हा कार्यालयातून पण आम्ही मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रण करत आहोत। पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून पण काही पोलीस अधिकारी या ठिकाणी महिलांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। तर पहिला जो कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे 4 वाजता ते 6 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर प्रबोधन सभा आहे, एक अर्धा-पाऊण तासाचं तो प्रबोधनाची सभा होणार। त्या ठिकाणी आपण सर्व नगरसेविकांना या ठिकाणी आमंत्रण केले, नगराध्यक्ष मॅडमला आमंत्रण केलेलं आहे। समाजातल्या आणि पत्रकार क्षेत्रातल्या सर्व नगरसेविका असतील किंवा महिला समाजसेवी अशा ज्यांचं योगदान आहे महिलांसाठी, समाजासाठी, त्यांचा आम्ही त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आणि मग नंतर मग संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, साधारण 7-7:30 नंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम, अशा पद्धतीची योजना आहे। हा जो आपण 15 तारखेला कार्यक्रम घेतला आहे महिला दिनानिमित्त, तर या ठिकाणी आपण राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र चालू करत आहोत, त्याचा उद्घाटन सोहळा असणार आहे। हा राजमाता जिजाऊ उद्योग केंद्र जे आहे ते खास महिलांसाठी आपण चालू करत आहोत की जेणेकरून आपल्या ज्या घर बसलेल्या महिला आहेत, ज्या काम करू इच्छितात घरात बसून, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल की तुम्ही घर बसल्या काम करू शकता। घर बसल्या महिलांना कसा रोजगार उपलब्ध करता येईल हा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे। तसंच आपण हळदी कुंकू कार्यक्रम घेतला आहे, होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी आणि शिवाय आपल्या ज्या नगरसेविका वगैरे आहेत, नवीन नगरसेविका असतील, नगराध्यक्ष आहेत, त्यांना आमंत्रण केलं आहे, त्यांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करणार आहोत। तर बदलापूरमधील जेवढ्या महिला आहेत त्या सर्वांना मी विनंती करते की आम्ही जे उद्योग केंद्र चालू करत आहोत त्यासाठी आमच्याकडे हा एक फॉर्म आहे राजमाता जिजाऊ उद्योग केंद्राचा। तो फॉर्म आम्ही याच्यासाठी देत आहोत की या फॉर्मच्या निमित्ताने आम्हाला समजेल की कोणती महिला कोणत्या क्षेत्रात तिचं कौशल्य आहे, की ती शिवणकाम करते किंवा विणकाम करते किंवा अजून काही, म्हणजे तो आमच्याकडे डेटा येईल, त्याच्यासाठी आम्ही हा फॉर्म ठेवला आहे। हे फॉर्म आमच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहेत, जर ज्या कोणी इच्छुक महिला असतील त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि हे फॉर्म इथून घेऊन जाऊन भरून आणून द्यावेत आम्हाला। तसंच मी एवढ्या इथे बदलापूरमधल्या सर्व महिलांना विनंती करते की महिलांसाठी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमात सर्व महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करते। धन्यवाद।